शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। करता आपण जे आम्ही बोललोय, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ती आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की या शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखांचे कर्ज माफ होणार आहे। सरकारची सर्वात मोठी घोषणा सुद्धा झालेली आहे। बघा, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमची सुद्धा 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्या संबंधित आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असेल तर तुमची सुद्धा कर्जमाफी होणार आहे। तर या कर्जमाफीची पूर्णपणे तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजेच या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी प्रमुख 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रमुख 15 बँकांची निवड करण्यात आलेले आहे। म्हणजेच तुम्ही सुद्धा या 15 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या आंदोलनाला यश सुद्धा आलेलं आहे। कारण बच्चू कडू साहेबांनी 7 दिवस अन्नत्याग उपोषण सुद्धा केलेलं होतं। तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यासाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी पूर्ण 15 दिवस चालणार आहे। 15 दिवसांमध्ये राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या समितीच्या माध्यमातून अहवाल सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर त्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनी सुद्धा या प्रमुख 15 बँकेमधून कर्ज घेतलेले असावे तरच त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। कारण या बँकांचा कर्जाचा आकडा म्हणजे जो थकीत आकडा आहे तर तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात प्रथम या 15 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख 15 बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेला आहे। तर या समितीच्या माध्यमातून अहवाल काढण्यात आलेला आहे। तर त्या अहवालामध्ये 4 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। त्या 4 गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांची पात्रता। बघा, शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला खरोखर कर्जमाफी हवी असेल तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावे। सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांकडून 8 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 8 कागदपत्रे देतील त्या शेतकरी बांधवांची या प्रमुख बँकांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तिसरी गोष्ट म्हणजे बँका। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेला असावा तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आणि जी चौथी गोष्ट आहे ती चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेलं असावं। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2019 च्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल किंवा 2024 च्या नंतर कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच जे शेतकरी बांधव गरीब कुटुंबातील शेतकरी असतील त्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा
काढण्यात आलेला आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कर्जमाफीसाठी शेतकरी बांधवांचे 3 गट सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। त्या 3 गटांपैकी पहिला गट म्हणजे श्रीमंत शेतकरी, दुसरा गट म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी आणि तिसरा गट म्हणजे गरीब शेतकरी। बघा शेतकरी बांधवांनो, श्रीमंत शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, परंतु जे शेतकरी बांधव मध्यमवर्गीय शेतकरी बांधव असतील, गरीब शेतकरी बांधव असतील, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आज खऱ्या अर्थाने कर्ज घेतलेल्या राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा गेल्या 8 महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होतात, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा केलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा 8 महिन्यांपूर्वी आश्वासन सुद्धा दिलेलं होतं, परंतु ते आश्वासन गेल्या 6 महिन्यांपूर्वी करायला पाहिजे होतं, परंतु या कर्जमाफीवरती कोणताही निर्णय मागील 6 महिन्यांमध्ये घेण्यात आलेला नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांना वाटलं होतं की नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरती निर्णय घेतला जाईल, त्यानंतर मुंबई येथे अर्थसंकल्प सादर झाला, तर त्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाईल, त्यानंतर बजेट घोषित झालं, तर त्या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना वाटलेलं होतं, परंतु शेतकरी बांधवांना हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये आणि बजेटमध्ये सुद्धा कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं की बीजेपीचं सरकार कर्जमाफी करणार नाही, त्या अनुषंगाने राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा भरलेलं आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांची कर्ज भरण्याची स्थिती नसेल त्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नये असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांची परिस्थिती चांगली असेल, ते शेतकरी बांधव कर्ज भरत असतील, त्या शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा भरायचं आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन सुद्धा केलेलं आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना जर तुम्ही या 2 लाखांपैकी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल, 1 लाखांचं कर्ज, 1.5 लाखांचं कर्ज किंवा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज भरलेलं असेल, तर तुम्हाला प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज भरलेलं नसेल, त्या शेतकरी बांधवांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज भरलेलं नसेल, त्या शेतकरी बांधवांनी अजून 5 ते 6 दिवस कर्ज भरायचं नाही, अन्यथा जर तुम्ही कर्ज भरले तर तुम्हाला या कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। परंतु भरपूर शेतकरी बांधवांना बँकांकडून फोन सुद्धा येत आहे की लवकरात लवकर कर्ज भरा, परंतु शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या बँकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांना कर्जा संबंधित फोन सुद्धा करायचं नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टी कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहे। अशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये आज सांगण्यात सुद्धा आलेला आहे। म्हणजेच बीजेपी पक्षाने दिलेला शब्द 100% पाळलेला आहे, परंतु तो शब्द सत्यामध्ये उतरत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द पाळलेला आहे, परंतु या कर्जमाफीचा अहवाल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे, तर याच्यामधून काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहेत। म्हणजेच ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी होणार नाही, याच्यामध्ये काही शेतकरी बांधव पात्र ठरतील तर काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेल्या आहे, तर या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। बघा
या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेला असो। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016, 2017, 2018, 2019 याच्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी 2024 च्या नंतर म्हणजे 2025 मध्ये कर्ज घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे गरीब शेतकरी बांधव आणि श्रीमंत शेतकरी बांधव। बघा, याच्यामध्ये गरीब शेतकरी बांधव आणि श्रीमंत शेतकरी बांधव कशा पद्धतीने ओळखले जातील। बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रक असेल, पोकलेन असेल, जेसीबी असेल यांसारखी मोठमोठी वाहने असेल, ज्या शेतकरी बांधवांकडे फ्लॅट असेल यांसारख्या मोठमोठ्या गोष्टी असेल त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असेल, ज्या शेतकरी बांधवांकडे टू व्हीलर असेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता तेवढीच महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या दुसऱ्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव या दुसऱ्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जे तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, याच्यामध्ये शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, पोलीस असेल, तलाठी असेल यांसारख्या सरकारी हुद्द्यांवरती कामाला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कारण ही कर्जमाफी राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली योजना सुद्धा आहे, त्यामुळे श्रीमंत शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आणि शेतकरी बांधवांना जे शेवटचे म्हणजे चौथी पात्रता आहे ते चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये या 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपले 2 लाखांचे कर्ज माफ व्हावे तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 4 कागदपत्रे असेल त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही ज्या बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्या बँकेचं पासबुक सुद्धा असायला पाहिजे। दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड सुद्धा असायला पाहिजे। तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा म्हणजे सातबारा उतारा सुद्धा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्याबाबत नोटरी सुद्धा लागणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशा पात्रता बघितलेल्या आहेत, कागदपत्रे सुद्धा बघितलेली आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत। म्हणजे शेतकरी बांधवांनो त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। म्हणजे या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची पात्रता तपासली जाईल, कागदपत्रे तपासली जाईल, त्यानंतर जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या समितीच्या माध्यमातून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कर्जमाफीची तारीख येणार आहे, त्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होईल। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक अशा बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कॅनरा बँक असेल, त्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे।